श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ लेखमाला, लेख क्रमांक 38। लीला साम्य। श्रीपाद श्रीवल्लभ अवतार व श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज अवतारात एक लीला अगदी जशीच्या तशी आहे। दोन्ही लीलांमध्ये कॉमन गोष्ट एक आहे, ती म्हणजे कृष्णामाई। दोन अवतारातील तंतोतंत सारख्या घटना कृष्णामाईच्या पश्चिम काठावर घडल्यात आणि तेही या दोन्ही अवतारांचे कृष्णाकाठी आगमन झाल्या। कुरवपूर म्हणजे कुरुगड्डी ही पुराण काळापासून पुण्यभूमी। जसं भगवद्गीता ही फक्त एकदाच म्हणजे कौरव पांडवांच्या धर्मयुद्धात कुरुक्षेत्रावरच सांगितली गेली आहे असं नाही। भगवद्गीता ही त्यापूर्वी देखील अनेकदा सांगितली गेली आहे। हे भगवंताने अर्जुनाला सांगितले, फक्त तुला त्या त्या जन्मांचे स्मरण नसल्याने त्या स्मृती नाहीत। धर्मयुद्ध यापूर्वीही लढली गेली आहेत आणि यानंतर देखील लढली जाणार आहेत। या सर्व पुनरावृत्ती आहेत। लंकेतून अशोक वनातून सीता माईची भेट घेऊन हनुमंत माईची भेट घेतल्याची खूण म्हणून तिची एक अंगठी घेऊन परत मागे फिरला। तेव्हा सागर पार केल्यानंतर दक्षिण भारतात हनुमंत एका ऋषींच्या रम्य आश्रमात पाणी पिण्यासाठी थांबला। तेव्हा स्वतःची ओळख सांगून प्रभू आज्ञेनुसार सीतामाईची भेट घेऊन तिची ही निशाणी म्हणून घेतलेली अंगठी ऋषींना दाखवताना ती अंगठी ऋषींच्या कमंडलूत पडली। त्यावेळी ऋषी म्हणाले की शांतपणे पाणी पिऊन झाल्यावर कमंडलूतील अंगठी घेऊन जा। पाणी पिऊन झाल्यावर हनुमंताने कमंडलूमध्ये हात घातला तर त्याच्या हातात भरपूर म्हणजे 72 अंगठ्या आल्या व तो बुचकळ्यात पडला की यात मी आणलेली अंगठी नेमकी कोणती। हनुमंताला स्वतःच्या कामगिरीवर आलेला किंचितसा अभिमान ऋषींना दूर करायचा होता। तेव्हा त्यांनी हनुमंताला सांगितले की याच घटना म्हणजे सीतेचे हरण, लंका दहन, राम रावण युद्ध, रावणाचा वध या घटनांची पुनरावृत्ती आतापर्यंत 72 वेळा झाली आहे आणि त्या त्या अवतारातील हनुमंताने तुझ्यासारखीच चोख कामगिरी पार पडली आहे। म्हणजे हे ऋषी त्या आश्रमात कधीपासून असतील। हनुमंताला धडा मिळताच ऋषींनी हनुमंताने आणलेली अंगठी कमंडलूतून काढून हनुमंताला देऊन त्याला निरोप दिला। तर असा हा भारतभूमीचा इतिहास आहे। इतिहास हा शब्द देखील कमी पडतो इतकं आयुर्मान या भूमीस आहे। हे सर्व सांगायचं कारण का, तर श्रीपाद श्रीवल्लभ हे फक्त सन 1340 ते 1350 मध्येच कुरवपूर क्षेत्रात होते असं नाही। त्यांनी या क्षेत्रात ज्याच्यापासून कुरु वंश सुरू झाला त्या कुरु राजाला या भूमीत उपदेश केला असल्याने ही भूमी कुरुगड्डी म्हणून आजही सरकार दप्तरी नोंदलेली आहे। ज्याला आपण सुधारित इंडियन्स प्रमाणे मानतो ते गुगल सर्च देखील सांगते की बिदर हे विदुराच्या राज्याच्या राजधानीचे स्थळ आहे। विदुर हस्तिनापुरात कौरवांच्या दरबारात मानकरी होता, म्हणून तिकडच्या कुठल्या तरी भागातील असेल असं नाही। महाभारत युद्धामध्ये आजच्या आशिया खंडातील सर्व प्रांतातील राजवटी सहभागी होत्या। त्यावरून त्यावेळच्या विशाल भारताची कल्पना करता येणं शक्य आहे। कौरव पांडवांच्या वंशातील राजस्त्रिया या काही दिल्लीच्या आसपासच्या परिसरातील नव्हत्या, तर त्या इतर देशांच्या राजकन्या होत्या। असो, वाडी म्हणजे नदीच्या काठावर असलेल्या छोट्याशा तात्पुरत्या वस्तीस म्हणतात। कृष्णा पंचगंगा संगमावर आताची नरसोबाची वाडी ही श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात वसलेली आहे। श्रीपादांनी वयाच्या 16व्या वर्षी पिठापूर सोडल्यावर
काशी, बद्री क्षेत्र, नेपाळ करून श्रीपाद श्रीवल्लभ हे गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रात 3 वर्षे वास्तव्यास होते, जेथे त्यांनी बालवयातील श्रीरामचंद्र योगेश्वरांचं पालन पोषण केले आणि भ्रमण करत करत ते दोघे वाढीस आले. तेथे श्रीपादांनी श्रीरामचंद्र योगेश्वरांना आनंद संप्रदायाच्या योग पद्धतीने संजीवन समाधीत बसवले आणि मी नरसिंह सरस्वती अवतारात येऊन पुन्हा दर्शन देईल हे वचन दिले. तर असं हे कुरवपूर आणि वाडीचे महिमान आपण अलीकडील किंवा चरित्र काळातील आहे असं समजतो तसं नाही. या भूमी आध्यात्मिक श्रेष्ठ असल्याने दत्तप्रभू येथे पुन्हा पुन्हा अवतरतात. कुरवपूर हे पूर्वापार वेदशास्त्र संपन्न पंडितांचे स्थान होते आणि अग्रहार म्हणून प्रसिद्ध होते. येथे हजारो वेद पंडितांचे वास्तव्य होते. तथापि उत्तर भारतातून दक्षिणेकडे सरकत असलेल्या यवनी आक्रमणामुळे आणि रायचूर यादगीर येथील यवनी राजवटीच्या उपद्रवामुळे कुरवपुरातील पंडित येथून परागंदा झाले. श्रीपाद श्रीवल्लभ जेव्हा या भूमीत आले तेव्हा येथे फक्त अग्रहार खंडहर होते. पंचदेव पहाड परिसरातील काही मंडळी कुरुगड्डीत एक योगी आला आहे म्हणून उत्सुकतेने दर्शनास येत आणि येताना श्रीपादांसाठी फळ, मध, दूध वगैरे घेऊन येत. बेटावरील कोळी आणि भिल्ल देखील प्रेमाने दूध, दही अर्पण करीत. इथं बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर स्वयंपाकाची चूल पेटवली ती शंकर भट्टाने. या पडक्या अग्रहारात गतमान झालेल्या शिवशर्मा पंडिताची विधवा स्त्री अंबिका आपल्या मतिमंद मुलासोबत भिक्षा मागून राहत होती. मंद मुलाचा इतरांकडून होणारा उपहास आणि सततच्या उपवासामुळे अंबिकेने मुलासह कृष्णामाईत देहत्याग करायचं ठरवलं. पण नेमके त्याच वेळी श्रीपाद श्रीवल्लभ स्नान करून कृष्णेतून बाहेर येत असता त्यांनी अंबिकेला रोखले आणि आत्महत्येपासून परावृत्त करत तिच्या मुलाच्या डोक्यावर आपला हात ठेवून त्याला ज्ञान देऊन पंचक्रोशीतील विद्वान बनवले. हाच प्रसंग पुन्हा श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज अवतारात घडतो. श्री गुरु गोदावरी परिक्रमा पूर्ण करून कृष्णा काठावरून औदुंबर वृक्षांचे प्राबल्य असलेल्या जंगलात लोकसंपर्कापासून दूर 1412 सालातील चातुर्मासासाठी येऊन थांबतात. त्यावेळी कोल्हापुरातील वेदशास्त्र संपन्न वडिलांचे आणि आईचे छत्र हरवलेला एक मंद बुद्धीचा मुलगा लोकांच्या रोजच्या उपहासाला वैतागून कृष्णामाईच्या पूर्व किनाऱ्यावर भुवनेश्वरी देवीच्या मंदिरात पोहोचतो आणि 3 दिवस उपाशी राहून देवीची पोट तिडकीने प्रार्थना करतो. परंतु तरीही देवीकडून काही संकेत न मिळाल्याने तो आपली जीभ कापून देवीला अर्पण करतो आणि आता जर माझ्यावर कृपा झाली नाही तर मी देवी समोर प्राणत्याग करायचा संकल्प करतो. त्या रात्री मात्र देवी त्याला दर्शन देऊन पश्चिम काठावरील अवतारी पुरुष म्हणजे श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांकडे पाठवते, जेथे श्री गुरु त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला ज्ञान देऊन त्याची जीभ देखील परत करतात. तर असं हे 2 अवतारातील लीला साम्य आहे. ग्रंथकर्त्याने ते लिहून ठेवलंय म्हणून आपल्यापर्यंत ते पोहोचते. अशा कितीतरी लीला दोन्ही अवतारात झाल्या असतील, पण एक आहे की आपण समजतो तसं श्रीपाद श्रीवल्लभ हे 1320 ते 1350 सालाच्या दरम्यान आणि नरसिंह सरस्वती अवतारात 1378 ते 1458 साला दरम्यान होते. एवढंच खरं नाही, कारण ते अनादि अनंत आहेत. त्यांच्या लीला एका ग्रंथात सामावून घेणं अशक्यप्राय असल्याने
सन 1320 ते 50 आणि सन 1378 ते 1458 मधील लीला दर्शवण्यासाठी 2 वेगवेगळे ग्रंथ लिहून ठेवले आहेत, ज्यास आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत आणि श्री गुरुचरित्र म्हणतो. या दोन्हीही कालखंडाच्या अगोदरचे तपशील पूर्णपणे मिसिंग आहेत, पण ते तपशील नोंदवलेच नाहीत असं होणं शक्य नाही. श्रीपादांच्या मर्जीने कधी ना कधी त्यांच्या दृष्टीने योग्य वेळी ते सर्वांसमोर येतीलच. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.